बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील ढोरकरवाडीत शेतीच्या बांधावरून सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण लागलं। भाऊसाहेब केसकर, सिंधुबाई केसकर आणि संजय केसकर या तिघांना 9 जणांनी घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे। मारहाणीसोबतच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून यापूर्वीही गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचं तक्रारीत नमूद आहे। जखमी तिघांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। शिरूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। खरं म्हणजे आत्ताची जी बातमी आपण ऐकली ती शिरूर कासार तालुक्यातल्या ढोरकरवाडीतली, आणि या ठिकाणी जे जखमी आहेत त्या तिघांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खरं म्हणजे या वादाला हिंसक वळण लागलं। एकतर शेतीच्या बांधावरून हा वाद झाला। घरी येऊन आम्हाला मारलं त्यांनी। आमच्या दारापुढे समोर मारलं। दोघं 5-6 जण होते। भागवत बाजीराव केसकर आणि प्रभाकर बाजीराव केसकर आणि अमोल बाजीराव केसकर, त्याचे आमच्या घरी मारलं। 9 माणसं। कशावरून वाद होता हा? त्या बांधावरून होता। त्यांचं काय म्हणणं आहे? काय ते बांधावातून मारतात आम्हाला सारखं। जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली बघायला। आता याची तुम्ही काही तक्रार वगैरे केली का पोलीस ठाण्यात? केली, तक्रार केली, तक्रार झालेली। आता किती जणाला मारलं तुम्हाला? आम्हाला 3 जणाला मारलं। कोण कोण जखमी आहेत, नाव सांगा। भाऊसाहेब दगडू केसकर, संजय भीमा केसकर आणि सिंधुबाई भाऊसाहेब केसकर जखमी आहेत का? हा। आता तुमची काय मागणी आहे? तुम्हाला काय हवंय? आम्हाला न्याय पाहिजे। मी मोहन भीमराव केसकर, गाव ढोरकरवाडी, तालुका शिरूर। आमचे चुलत भाऊ श्री भाऊसाहेब केसकर यांना आमच्या गावातील जमिनीच्या वादाबद्दल 9 माणसांनी संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान येऊन जबरी मारहाण केली, आणि त्यांची पत्नी श्री सिंधुबाई केसकर आणि त्यांची वृद्ध आई जाईबाई माने यांना पण यांनी जबरी मारहाण केली, आणि तो व्हिडिओ आहे